नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड यामधील 6वा जो मुद्दा आहे, शेवटचा इव्हॅल्युएशन सिस्टीम, त्याचे प्रकार, या सगळी संदर्भात आपण संकल्पना समजून घेतलेल्या आहे. या व्हिडिओमधून आपण आता यावर आधारित 40 MCQचा सराव करणार आहोत. ज्यांनी संकल्पना समजून घेतल्या नसेल त्यांनी तो व्हिडिओ जरूर बघावा. आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला जो उपघटक आहे, मूल्यमापन प्रणालीचे घटक आणि प्रकार, त्याच्यावर आधारित 10 प्रश्न आपण यामध्ये बघूया आणि या निमित्ताने आपली संकल्पना तपासून बघूया. प्रश्न 1. मूल्यमापन ही गुणात्मक आणि परिमाणात्मक वर्णनासोबतच एक मूल्य निर्णयाची प्रक्रिया आहे. हे विधान मूल्यमापनाच्या कोणत्या संकल्पनेला मापनापेक्षा वेगळे करते? याचं उत्तर आहे, मापन हे केवळ परिमाणात्मक असतं, म्हणजे त्यामध्ये फक्त रिझल्ट बघितला जातो. किती वाढ झालेली आहे, किती सेंटीमीटर, किती उंची, किती इंच, किती किलो, अशा स्वरूपात फक्त परिणाम मोजले जातात. तर मूल्यमापनामध्ये गुणात्मक आणि मूल्य निर्णय असते की ही झालेली वाढ योग्य आहे की नाही, ही झालेली वाढ सकारात्मक आहे की नाही, रचनात्मक आहे की नाही, विकासात्मक आहे की नाही. उदाहरणार्थ, समजा गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे तरी मापन झालं की गुन्हे वाढलेले आहेत. तर वाढले याचा अर्थ चांगला आहेत का? तर नाही. मूल्यमापनाच्या दृष्टीने गुन्हे वाढले ही गुणात्मक बाब नाही आहे किंवा गुणात्मक दृष्ट्या नकारात्मक आहे. म्हणून मूल्यमापनामध्ये त्याला गुणात्मक आणि मूल्य निर्णयात्मक येतं. जर विकास झाला असेल, जर उत्पन्न वाढलं असेल तर अर्थात मूल्य निर्णय काय सांगतो की चांगली गोष्ट आहे, हा विकास आहे. पण जर समजा कर्ज वाढलं असेल तर याचा अर्थ जरी वाढ असेल तरी तो मूल्य निर्णयाच्या दृष्टीने ती वाढ किंवा ते कर्ज वाढणं हे योग्य नाही. अशा दृष्टीने मापन आणि मूल्यमापनात फरक केला जातो. प्रश्न 2. अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी समजून घेण्यासाठी आणि शिक्षणात सुधारणा करण्यासाठी दिला जाणारा फीडबॅक हा मूल्यमापनाचा कोणता भाग आहे? तर हा C आहे, ज्याच्यामध्ये आकारिक मूल्यमापन आहे. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे हे अध्यापन सुरू असताना, कोर्स सुरू असताना, सत्र सुरू असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियंत्रण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कळण्यासाठी की कोणत्या बाबतीमध्ये ते मागे आहेत किंवा अभ्यासात अडचणी आहेत हे समजून घेण्यासाठी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दोन्हींना याचा फायदा होतो. म्हणून आकारिक आहे, फॉर्मेटिव्ह मूल्यमापनाची भाग आहे. 3. जेव्हा वर्गातील नियमित आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या सततच्या अध्ययनातील अडचणी शोधण्यात अपूर्ण पडते, तेव्हा कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनाचा वापर करून मूळ कारण शोधले जाते? यामध्ये उत्तर B आहे. निदानात्मक जे आहे, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट घेतल्या जातात. त्याच्या माध्यमातून नेमकं कारण काय आहे विद्यार्थ्यांच्या कमी निकालाचा किंवा त्यांच्या अध्ययनामध्ये मागे का पडत आहेत. जे मूल्यमापन असतं, ज्या चाचण्या असतात, नियमित चाचण्या, त्यामधून एवढं कळतं की विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत, अडचणी कोणत्या आहेत, पण त्या अडचणी शोधण्यासाठी निदानात्मक मूल्यमापनाचा वापर केला जातो. प्रश्न 4. विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा, टर्म एंड एक्झामिनेशन किंवा वार्षिक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना श्रेणी म्हणजे ग्रेड्स किंवा प्रमाणपत्र देणे हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर हे संकलित मूल्यमापनाचं उदाहरण आहे, समिटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, टर्म एंड्स आणि विद्यापीठाच्या किंवा बोर्डाच्या किंवा कोणत्याही वर्षाच्या अंतिम परीक्षा. कारण त्याच्या शेवटी निर्णय दिला जातो, प्रमाणपत्र दिला तर रिझल्ट दिला जातो, म्हणून त्या समिटिव्ह इव्हॅल्युएशन असतं. ॲट द एंड ऑफ द इन्स्ट्रक्शन त्या घेतल्या जातात त्या अर्थाने. प्रश्न 5. UGC नेट किंवा सीट्स यासारख्या पात्रता परीक्षा ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान आणि योग्यता तपासून त्याला पुढील प्रवेशासाठी किंवा पात्रतेसाठी निश्चित करतात, त्या कोणत्या मूल्यमापनात येतात? तर त्या प्रारंभिक किंवा स्थानन मूल्यमापनाचा प्लेसमेंट इव्हॅल्युएशनमध्ये येतात. कोणत्याही एंट्री लेवलला ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या सर्व प्लेसमेंटमध्ये येतात. म्हणजे प्राध्यापक व्हायचं आहे किंवा शिक्षक व्हायचं आहे त्यासाठी नेट किंवा सेट हे पात्र होणं आवश्यक आहे. म्हणजे त्या व्यवसायामध्ये प्रवेश करण्याआधी ह्या परीक्षा द्याव्या लागतात. म्हणून प्रवेश करण्याआधी द्याव्या लागणाऱ्या सर्व परीक्षा ह्या प्रारंभिक किंवा स्थानन, म्हणजे इंग्लिश शब्द प्लेसमेंट असा आहे, त्या प्रकारचं हे मूल्यमापन आहे. 6. खालील 2 विधाने वाचा. विधान 1. मानक संदर्भित चाचणीत, म्हणजे NRT म्हणतात, नॉर्म रेफरन्स टेस्ट, एका विद्यार्थ्याच्या कामगिरीची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीशी केली जाते. विधान 2. निकष संदर्भातील चाचणीत विद्यार्थ्यांची तुलना
पूर्व निर्धारित निकषांशी केली जाते. यातील कोणतं उत्तर बरोबर आहे? यातलं सी हे उत्तर बरोबर आहे, कारण NRT मध्ये विद्यार्थ्यांची तुलना परस्परांशी होते. गुणवत्ता पर्सेंटाईल सर्व प्रकारच्या CET ज्या आहेत त्या या NRT पद्धतीने असतात. CRT मध्ये तुलना एका विशिष्ट निकषाशी होत्या, ज्या आपल्या विद्यापीठांच्या बोर्डाच्या 5 नापासच्या परीक्षा असतात, शेवटच्या परीक्षा ह्या CRT मध्ये होतात. म्हणून इथे उत्तर हे सी बरोबर आहे. 7. स्पर्धा परीक्षांमधील पर्सेंटाईल स्कोर किंवा मेरिट लिस्ट ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या उत्तम उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे सी हे मानक संदर्भित चाचणी नॉर्म रेफरन्स टेस्टिंग आहे. जेव्हा विद्यार्थ्यांचे रँकिंग किंवा स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेवर अवलंबून असतं तेव्हा त्याला मानक संदर्भित चाचणी NRT असे म्हणतात. 8. खालीलपैकी कोणते मूल्यमापनाचे मुख्य साधन किंवा घटक मूल्य निर्णय घेण्यास मदत करते? त्याचं उत्तर आहे बी. उद्दिष्टे, अध्ययन अनुभव आणि मूल्यमापनांच्या आधारे अंतिम निष्कर्ष काढणे हे मूल्य निर्णयाच्या आधारे होतं, कारण की उद्दिष्टे जी आहे ती उद्दिष्ट साध्य केली का नाही, किती गुण मिळाले किंवा किती मार्क्सने पास झाले यापेक्षा सुद्धा उद्दिष्ट कोणती साध्य झाली आणि त्यासाठी दिलेले आवश्यक अध्ययन अनुभव यशस्वी झाले किंवा नाही, आणि हे त्या मूल्यमापन साधनांच्या आधारे निष्कर्ष काढणं म्हणजे ते सर्वंकष निर्णय होऊ शकतो. प्रश्न 9. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आकारिक मूल्यमापनाचे अचूक वर्णन करत नाही? म्हणजे कोणतं नाही आहे फॉर्मेटिव्ह, त्याच्यामध्ये हे अनौपचारिक स्वरूपाचे असते. याचं उत्तर आहे बी. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे वर्गीकरण आणि त्यांच्या श्रेणी देणे हा असतो. हे चूक आहे, हे लागू होत नाही. त्याचा मुख्य उद्देश अनौपचारिक असतं, अध्ययन प्रक्रियेसोबत चालतं आणि यामध्ये वर्गातील प्रश्नोत्तरे, क्विज, प्रश्नमंजुषा यांचा समावेश होतो. याचा उद्देश हा वर्गीकरण किंवा त्यांना श्रेणी देणं नसतो. हा समिटिव्ह इव्हॅल्युएशनचा प्रकार आहे. म्हणून या ठिकाणी बी हे उत्तर आहे की हे विधान याला लागू होत नाही. 10. प्रतिपादन आणि कारण याची आपल्याला सहसंबंध बघायचा आहे. निदानात्मक मूल्यमापन हे आकारिक मूल्यमापनाच्या पुढील पाऊल मानले जाते. निदानात्मक मूल्यमापनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या केवळ सामान्य अडचणी ओळखणे नसून त्यांना सततच्या अपयशाचे मूळ कारण शोधणे हा असतं. यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. यामध्ये योग्य पर्याय ए आहे, ज्याच्यामध्ये ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचं अचूक स्पष्टीकरण आहे. म्हणजे निदानात्मक मूल्यमापनाचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या सामान्य अडचणी ओळखणे नसून त्यांच्या सततच्या अपयशाचे मूळ कारण शोधणे असतं आणि म्हणून निदानात्मक मूल्यमापन हे आकारिक मूल्यमापनाच्या पुढील पाऊल मानले जाते. उपघटक 2 चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम जी CBCS आहे, त्याच्यावर पुढचे 8 प्रश्न बघूया. प्रश्न 11. उच्च शिक्षणातील चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही प्रणाली शिक्षक केंद्रित शिक्षणाकडून कोणत्या दृष्टिकोनाकडे जाणारा मार्ग आहे? संस्था केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, परीक्षा केंद्रित, समाज केंद्रित. तर बी हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी केंद्रित आहे, लर्नर सेंट्रिक आहे, कारण की चॉईस बेस्ड आहे आणि विद्यार्थी चॉईस करू शकतो, ज्याला कॅफेटेरिया अप्रोच म्हणतात, तो अप्रोच आहे. त्यातले हवे तेवढे विषय घेऊन येण्याची संधी जी विद्यार्थ्याला मिळत असते, त्यामुळे ही विद्यार्थी केंद्रित आहे. प्रश्न 12. CBCS अंतर्गत, CBCS लक्षात घ्या, CBCS म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. CBCS अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याने निवडलेल्या मुख्य पदवीचा विषय, मेजर विषय, जो अनिवार्य भाग असतो त्या अभ्यासक्रमाला काय म्हणतात? हे शब्द जे आहेत हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. वेळेत आपण त्या पहिल्या व्हिडिओच्या भागामध्ये सर्व हे एक्सप्लेन केलेले आहेत. तर हा कोर कोर्स आहे, याचं उत्तर सी आहे. हा गाभा किंवा कोर कोर्स असतो, जो स्पेशल विषय असतो तो, आणि हे अन्य विषय असतात. 13. भौतिकशास्त्र हा मुख्य विषय शिकणारा विद्यार्थी जर संगीताचा विषय अतिरिक्त आवडीनुसार निवडत असेल तर CBCS नुसार या अभ्यासक्रमाला कोणत्या प्रकारचे वर्गीकृत केले जाईल? याचं उत्तर बी आहे, जिथे जेनरिक इलेक्टिव्ह आहे. हे दुसऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील विषय निवडण्याचे स्वातंत्र्य जेनरिक इलेक्टिव्ह ला हे म्हणतात. हा पूर्ण हे वर्गीकरणाचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओचा एक भाग 1 जो आहे तो तुम्ही जरूर बघा, म्हणजे हे विश्लेषण तुम्हाला निश्चितपणे त्यावेळेस कळेल. 14. CBCS अंतर्गत येणारा क्षमता संवर्धन अभ्यासक्रमाचे म्हणजे ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेस AEC चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? याचं उत्तर आहे बी. विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख बनवणे हे मुख्य उद्देश आहे. बघा, क्षमता संवर्धन आहे, ॲबिलिटी आहे, ॲबिलिटी ज्या जॉबसाठी, नोकरीसाठी, रोजगारासाठी उपयोगी पडतील.
प्रश्न 15 CBCS प्रमाणे क्रेडिट्सच्या गणितानुसार दर आठवड्याला 1 तास आणि दर आठवड्याला 2 तास प्रात्यक्षिक यांचा अनुक्रमे क्रेडिट मूल्य काय असेल? तर याचं उत्तर सी आहे, 1 क्रेडिट आणि 1 क्रेडिट असेल. 1 क्रेडिट प्रात्यक्षिकसाठी आणि 1 क्रेडिट लेक्चरसाठी असेल. CBCSच्या नियमानुसार दर आठवड्याला 1 लेक्चर 1 क्रेडिट असेल तर आणि दर आठवड्यात 2 प्रॅक्टिकल लॅब 1 क्रेडिट असेल तर, म्हणजे एखादा पूर्ण कोर्स किंवा पेपर एका सेमिस्टरसाठी जर 1 क्रेडिटला आहे तर त्याला 1 लेक्चर असेल आणि जर एखादं प्रॅक्टिकल याला पण 1 क्रेडिट असेल तर त्याला 2 तास प्रॅक्टिकल असेल. म्हणजे क्रेडिट सारखेच आहेत कोर्स वर्कसाठी, म्हणजे पेपरसाठी आणि प्रॅक्टिकलसाठी 1 क्रेडिट सारखे आहेत. पण तो जर पेपर असेल तर त्याचं 1 तास लेक्चर होईल आणि जर ते प्रॅक्टिकल असेल तर त्याच्यासाठी मात्र डबल वर्कलोड गृहीत धरलेला आहे. म्हणजे जर इथे आपण एका क्रेडिटसाठी 15 तास मानलेत पूर्ण कोर्समध्ये, तर इथे प्रॅक्टिकलसाठी 30 तास मानावे असा तो CBCSचा नियम आहे. प्रश्न 6 UGCच्या 10 पॉईंट ग्रेडिंग प्रणालीनुसार जर एखाद्या विद्यार्थ्याला A+ ग्रेड मिळाला असेल तर त्याचे ग्रेड पॉईंट मूल्य किती आहे? हा पूर्ण चार्ट पण आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, त्यात तुम्ही जरूर बघा. या 10 पॉईंट स्केलमध्ये O म्हणजे 10 आहे, A+ म्हणजे 9 आहे, A म्हणजे 8 आहे, B+ म्हणजे 7 आहे, म्हणून याचं उत्तर B हे बरोबर आहे. प्रश्न 17 विद्यार्थ्याच्या एका विशिष्ट सेमिस्टरमधील परफॉर्मन्स मोजण्यासाठी सर्व सेमिस्टरचा मिळून एकत्रित परफॉर्मन्स मोजण्यासाठी अनुक्रमे कोणते निकष वापरले जातात? यात उत्तर आहे बी, CGPA, SGPA आणि CGPA. SGPA हा त्या सेमिस्टरचा परफॉर्मन्स मोजतो आणि CGPA हा त्या पूर्ण वर्षाचा पूर्ण कोर्सचा परफॉर्मन्स मोजत असतो. प्रश्न 18 जोड्या लावा. CBCS अभ्यासक्रमाचे प्रकार आणि त्याचं उदाहरण. याची जोडी आपल्याला लावायची आहेत. इथे कोर कोर्स, जेनेटिक इलेक्टिव्ह, क्षमता संवर्धन आणि कौशल्य संवर्धन हा अभ्यासक्रमाचे भाग किंवा घटक असतात. त्याचं उदाहरण इथे कोणतं दिलेलं आहे? तर याचं उत्तर A हे बरोबर आहे. A प्रमाणे आता आपण त्याचे शोधूया. Aचं उत्तर दुसरं आहे. कोर कोर्स हा मुख्य विषयाचा अनिवार्य विषय असतो. नंतर दुसऱ्याचा चौथा जेनेरिक इलेक्टिव्ह विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला कला शाखेचा विषय हा जेनेरिक इलेक्टिव्हचं उदाहरण आहे. तिसऱ्याचं उत्तर जे आहे ते क्षमता संवर्धन AECC ते पर्यावरणशास्त्राचं उदाहरण. चौथं कौशल्य, त्याचं उत्तर आहे 4. त्याचं उत्तर आहे 3 डिजिटल मार्केटिंग किंवा वेब डिझायनिंग, हे कौशल्याशी संबंधित आहे, म्हणून याचं उत्तर बरोबर आहे. म्हणून यातला जी A पर्याय हा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 3 हे जे प्रश्न पुढचे 19 ते 24 प्रश्न येत आहेत ते प्रश्न CBT कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग याच्या संदर्भातले आहेत. हे सर्व जे ते आपण मूल्यमापनाच्या संदर्भातला जो मुख्य घटक पेपर 1 मधील आहे, घटक पेपर 1 मधील जो घटक 2 आहे त्याच्या संदर्भात सर्व प्रश्नांच्या उपमुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यास करत आहोत. प्रश्न 19 संगणक आधारित चाचणी म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग यशस्वीपणे राबवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांची मूलभूत आवश्यकता असते? रिक्वायरमेंट काय काय असते? यामध्ये D हा ऑप्शन आहे. या सर्व गोष्टींची गरज असते. हाय स्पीड संगणक यंत्रणा, अखंड वीज पुरवठा, सुरक्षित लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि केंद्रीय सर्व्हर, CCTV कॅमेरे आणि बायोमेट्रिक पडताळणी यंत्रणा. 20 अशा प्रकारची संगणक आधारित चाचणी ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार परीक्षा स्वतःला बदलत राहते आणि आधीच्या उत्तराच्या अचूकतेवर पुढील प्रश्नाची काठिण्य पातळी ठरवते, तिला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर B आहे. त्याला संगणकीकृत अनुकूल चाचणी कम्प्युटराइज ॲडॅप्टिव्ह टेस्टिंग असं म्हणतात. ॲडॅप्टिव्ह म्हणजे ती स्वतःहून बदलते, किती प्रमाणात विद्यार्थी रिस्पॉन्स कसा देतोय त्या प्रमाणात त्याचा पुढचा प्रश्न हा बदलत असतो. त्याला ॲडॅप्टिव्ह टेस्टिंग असं म्हणतात. याचं मुख्य वैशिष्ट्य विद्यार्थ्याने उत्तर बरोबर दिल्यास कठीण प्रश्न येतो आणि चुकल्यास सोपा प्रश्न येतो, त्यामुळे अचूक क्षमता मोजता येते. प्रश्न 21 ऑफलाईन CBT संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? याचं उत्तर B आहे. यामध्ये प्रश्नपत्रिका स्थानिक नेटवर LAN वर चालते, ज्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान इंटरनेट बंद पडल्यास परीक्षा थांबत नाही. मुख्य सर्व्हर जो असेल त्या बिल्डिंगमधला, त्या बिल्डिंगच्या सर्व्हरमध्ये एकदा ती परीक्षा पेपर प्रश्नपत्रिका डाउनलोड होऊन ती LAN मधून जाते. LAN मधून सगळं बाकीच्या कम्प्युटर्स PC वर जाते आणि त्या पद्धतीने ती काम करते. वर इंटरनेट, त्याला इंटरनेटची आवश्यकता नसते. जे विद्यार्थ्यांचे कम्प्युटर्स असतात ते मुख्य सर्व्हरवर जोडलेले असतात आणि त्या LANने जोडलेले असतात, म्हणजे केबलने जोडलेलं असतं. तिथे इंटरनेटचा प्रश्न, नेटवर्कचा प्रश्न येत नाही, म्हणून ही ऑफलाईन CBT असते. 22
परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांनी संगणकावरील इतर सर्व टॅब्स उघडणे, गुगल सर्च करणे किंवा कॉपी पेस्ट करणे पूर्णपणे ब्लॉक करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जातं? त्यासाठी सेफ एक्झाम ब्राउझर SEB हे सुरक्षित साधन वापरले जातं, जे संगणकाला लॉकडाऊन करतं आणि ज्यातून विद्यार्थी कोणतीही डिजिटल चिटिंग करू शकत नाही. ते पूर्णपणे सुपरवाइज करतं, सर्व्हिलन्स करतं आणि ते बघत राहतं, लक्ष ठेवतं. 23 घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हालचालींवर, डोळ्यांवर आणि आवाजावर लक्ष ठेवून गैरप्रकार रोखणाऱ्या AI तंत्रज्ञानाला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे B. AI प्रॉक्टरिंग हा शब्द आहे. या तंत्रज्ञानाला AI प्रॉक्टरिंग असे म्हटले जाते. प्रश्न 24 प्रतिपादन आणि त्याचं कारण. प्रतिपादन आहे CBT मूल्यमापनामुळे मूल्यमापन प्रक्रियेतील मानवी पक्षपातीपणा पूर्णपणे दूर होतो. कारण CBT मध्ये उत्तरांची तपासणी संगणकीय सॉफ्टवेअरद्वारे स्वयंचलित आणि पूर्वनिर्धारित कीजच्या आधारे केली जाते. यामध्ये हे दोन्ही बरोबर आहेत का, दोन्ही चुकीचे आहेत का, किंवा त्यांचं कारण अयोग्य आहे का, या संदर्भातलं A हे बरोबर आहे. A आणि R हे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि हे त्याचं स्पष्टीकरण अचूक आहे की यात मानवी पक्षपात ह्युमन बायस जो आहे तो राहत नाही, कारण संगणकाला जे की दिलेले त्या पद्धतीने ते ऑटोमॅटिक उत्तरं चेक करत असतं. उपघटक क्रमांक 4 मूल्यमापन प्रणालीतील नवोपक्रम प्रश्न क्रमांक 25 ते 30 याच्यावर आधारित आहेत या नमुना प्रश्नपत्रिकेमधील. प्रश्न 25 पारंपरिक शिक्षण पद्धती ही इनपुट म्हणजे शिक्षकाने काय शिकवल्यावर लक्ष केंद्रित करते. या उलट विद्यार्थ्याने अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नेमकी कोणती क्षमता साध्य केली यावर भर देणाऱ्या नवोपक्रमाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे B. अध्ययन परिणामांवर आधारित मूल्यमापन म्हणजे आउटकम बेस्ड इव्हॅल्युएशन असं त्याला म्हणतात. म्हणजे आउटकम काय झालं, त्याचा अभ्यासक्रम झाल्यानंतर त्यांना कोणत्या क्षमता आल्या याचं मूल्यमापन या प्रणालीमध्ये केले जातं, म्हणून आउटकम बेस्ड इव्हॅल्युएशन असं म्हणतात. 26 विद्यार्थ्याच्या एका निश्चित कालखंडातील अभ्यासातील प्रगतीचे वेळेनुसार ग्रोथ ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मूल्यमापन करण्यासाठी त्याच्या विविध उत्कृष्ट कामांचा, असाइनमेंटचा आणि निबंधांचा पद्धतशीर संग्रह म्हणजे काय? याला B उत्तर आहे. पोर्टफोलिओ आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः हा पोर्टफोलिओ तयार करायचा असतो वर्षभरात, किंवा जो कोर्स चालू त्या कोर्स दरम्यान आपण स्वतः कोणते अहवाल सादर केलेत, कोणत्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, प्रत्यक्ष नियोजनात भाग घेतला असेल, स्टेजवर भाग घेतला असेल, सादर केलं असेल, फील्ड वर्क केलं असेल, कम्युनिटी वर्क असेल, या सगळ्यांचे पुरावे आणि छायाचित्र आणि अहवाल हे अपलोड करून आपण हे वर्षामध्ये किती व्यवस्थितपणे काम केलं हे दाखवणारा जो एकत्रित संग्रह असतो त्याला पोर्टफोलिओ असं म्हणतात. हा जो हा पोर्टफोलिओ प्रामुख्याने आजकाल पोर्टफोलिओ म्हणूनच केला. तो ऑनलाईन वेबसाईटवर गुगल साईटचा वापर करून सुद्धा हा पोर्टफोलिओ केला जातो. तुम्हाला जर उत्सुकता असेल की पोर्टफोलिओ कसा तयार करायचा गुगल साईटचा फ्री वापर करून, तो व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला, तुम्ही चॅनलमध्ये सर्च करा, तुम्हाला तो सापडेल आणि तुम्ही स्वतःचा सुद्धा पोर्टफोलिओ जमा करू शकाल. म्हणजे जिथे रेझ्युमे आपण पाठवतो, जिथे आपण आपला CV पाठवत असतो, त्यासोबत आपली जर पोर्टफोलिओची लिंक दिली तर तो सुद्धा आपले सगळे जे काही आपले अचिव्हमेंट्स आहेत आणि आपला जो ॲक्टिव्ह सहभाग आहे त्याचा ते सुद्धा समोरचे जे नोकरी देणारी मॅनेजमेंट आहे ते सर्व बघू शकते. 27 कोणत्याही सादरीकरण किंवा प्रकल्पाचे मूल्यमापन करताना शिक्षकाचा वैयक्तिक पूर्वग्रह दूर व्हावा म्हणून तयार केलेले स्कोरिंग गाईड म्हणजे डॅश डॅश आहे. याचं उत्तर आहे A. रुब्रिक्स. रुब्रिक्स हे गुणात्मक निकष आणि तत्व असतं किंवा स्कोरिंग गाईड असतं. या तक्त्यामध्ये मूल्यमापनाचे निकष आणि गुण देण्याचे स्तर आधीच ठरवलेले असतात आणि त्यामुळे पक्षपातीपणा कमी होता. उदाहरणार्थ उत्कृष्ट म्हणायचं आहे तर उत्कृष्ट म्हणण्यासाठीचे निकष दिलेले असतात, बरा म्हणायचं असेल तर बरा म्हणण्याचे निकष दिलेले असतात, चांगलं म्हणायचं तर चांगला म्हणण्याचे निकष दिलेले असतात. त्याचं शब्दांमध्ये वर्णन केलेलं असल्यामुळे मूल्यमापन ते टिकमार्क मारणारा कोणताही शिक्षक असेल तरी ते जे काही गाईड दिलेलं आहे निकष स्कोरिंग गाईड त्याप्रमाणे त्यांना गुणदान करणं सोपं जातं आणि त्यामुळे बायस हा कमी होतो. प्रश्न 18 NEP 2020 अंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल व्यावसायिक व्यवस्था जिथे विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील क्रेडिट सुरक्षित राहतात आणि त्यातील मल्टिपल एंट्री आणि एक्झिटचा पर्याय मिळतो तिला काय म्हणतात? याचं उत्तर B आहे. त्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणतात. ही डिजिटल बँक आहे. विद्यार्थी जे क्रेडिट साठवून ठेवतो ते क्रेडिट ट्रान्सफर एका कोर्समधून दुसऱ्या कोर्समध्ये, एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठामध्ये करता येऊ शकते. 29 वर्गखोलीत शिकवत असतानाच म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनच्या दरम्यान विद्यार्थ्यांचा त्वरित मनोरंजक आणि गेम किंवा खेळाच्या माध्यमातून ऑनलाईन फीडबॅक घेण्यासाठी खालीलपैकी कोणते साधनं वापरता येऊ शकतात? तर कहूत आणि क्विज यासारखे जे काही गेमिफाईड असेसमेंट टूल्स आहेत
यांचा ऑनलाईन प्रश्नमंजुषा मनोरंजनात्मक पद्धतीने करता येतं. ह्या वेबसाईट तुम्ही जरूर बघा, त्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल. या कहूतवर मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओसुद्धा बघा. तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकाल. 30. विद्यार्थी जेव्हा परीक्षेसाठी स्वतःला पूर्णपणे तयार समजेल तेव्हा तो स्वतःची तारीख आणि वेळ निवडून संगणकावर परीक्षा देऊ शकतो. हा मूल्यमापन प्रणालीतील नवोपक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो? जसं त्याच्या नावातच आहे, बी ऑन डिमांड परीक्षा पद्धत. म्हणजे विद्यार्थी डिमांड करेल तेव्हा त्याची परीक्षा होईल. एकत्र टाइम टेबल सर्व विद्यार्थ्यांचा असे नसेल. जेव्हा ज्याचा अभ्यास होईल तेव्हा त्याने डिमांड करायची, त्याची तेव्हा परीक्षा घेतली जाईल. पुढील जे प्रश्न आहे ते मूल्यमापन प्रणालीमधील प्रगत तांत्रिक विधानांवर आधारित प्रश्न आहे. 31 ते 40. उच्च शिक्षणातील अपार ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हे शब्द लक्षात ठेवा. यावर आधारित प्रश्न आले तर आपल्या त्याचा उपयोग होईल. ID संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? यातलं बी हे विधान सत्य आहे. हा विद्यार्थ्यांसाठीचा एक देश एक विद्यार्थी ID, वन नेशन वन स्टुडंट ID म्हणजे जो ABCC आहे, ABCC जोडलेला आहे. हा अपार ID जो ABC अकाउंटशी जोडलेला असणार आहे. काही ठिकाणी त्याला अपार ID पण म्हणतात, काही ठिकाणी ABC ID पण म्हणतात. आजकाल शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा हा असतो. तुमचा नसेल तर हे ID काय आहे त्याच्या संदर्भातले स्वतंत्र व्हिडिओ चॅनलमध्ये आहे. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू पण शकणार, किंवा त्या दोघांमधला फरक सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईल. 32. मूल्यमापनाच्या संदर्भात मेटाकॉग्निटिव्ह कौशल्यांचा विकास खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे संभवित होतो? त्याचं उत्तर आहे सी. स्वयंमूल्यमापन आणि आत्मपरीक्षणातून मेटाकॉग्निटिव्ह कौशल्यांचा विकास होतो. यामधून विद्यार्थी स्वतःच्या विचार आणि शिकण्याच्या प्रकृतीची स्वतःला जाणीव असते. जेव्हा विद्यार्थी स्वयंमूल्यमापन करतो तेव्हा त्याला स्वतःचं प्रगती कळते, स्वतःचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस करतात, आत्मपरीक्षण करतात, आणि ह्या गोष्टींची माहिती होणे, प्रगती आणि चुकांची माहिती होणे याला मेटाकॉग्निटिव्ह स्किल्स असं म्हणतात. 33. खालीलपैकी 2 विधाने वाचा. रुब्रिक्स हे मूल्यमापन साधन निबंध वजा किंवा गुणात्मक प्रश्नांच्या तपासणीत वस्तुनिष्ठता आणते. विधान 2. रुब्रिक्सचा वापर केवळ संगणक आधारित चाचण्यांमध्येच केला जाऊ शकतो, पारंपरिक वर्गात नाही. यापैकी योग्य उत्तर आहे सी. विधान 1 हे बरोबर आहे, पण विधान 2 हे चूक आहे. विधान 1 काय आहे? रुब्रिक्स हे मूल्यमापन साधनाचा निबंध वजा गुणात्मक प्रश्नांच्या तपासणी वस्तुनिष्ठता आणते, बरोबर. कारण की त्यामध्ये तपासणीचे जे निकष असतात ते स्पष्टपणे आणि तपशीलवार दिलेले असतात. त्यामुळे उत्तमला काय कोणती गोष्टी असेल तर उत्तम म्हणायचं, कोणत्या गोष्टी असेल तर बरा म्हणायचं, चांगला म्हणायचं, त्याचं विस्तृत दिलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक शिक्षक त्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्हली मूल्यमापन करू शकतो. नाहीतर एखाद्याचे चांगल्याचं निकष वेगळे असतात, दुसऱ्या शिक्षकाचे वेगळे असतात, असं होऊ शकतं. ही व्यक्तिनिष्ठता कमी करण्यासाठी रुब्रिक्सचा वापर केला जातो. आणि हे विधान चूक आहे. रुब्रिक्स वापर केवळ किंवा CBT माध्यमात नाही करता येत. याचा पेपरवर चार्ट करता येतो आणि तो चार्टवर सुद्धा टिकमार्क करता येऊ शकतो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. प्रश्न 34. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे येणाऱ्या CBT मध्ये आयटम ॲनालिसिस प्रश्न विश्लेषणचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? याचं उत्तर बी आहे. प्रश्नपत्रिकेतील कोणत्या प्रश्नांची काठिण्य पातळी आणि भेद करण्याची क्षमता कशी आहे हे सांख्यिकीय पद्धतीने तपासण्यासाठी या CBTचा डेटाचा वापर केला जातो. प्रश्न 35. जेव्हा मूल्यमापनाचा मुख्य भर विद्यार्थ्यांनी वर्गात किती तास हजेरी लावली यावर नसून प्रत्यक्ष जीवनात ज्ञानाचा वापर कसा केला यावर असतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर बी आहे. क्षमता आधारित किंवा परिणाम आधारित मूल्यमापन असं म्हणतात. म्हणजे एखादा विशिष्ट कोर्स पूर्ण केल्यानंतर, एखादा विशिष्ट अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल काय झाला, आउटकम काय आलं, त्याचं एंड प्रोडक्ट काय आहे, ते जर चांगलं असेल तर याचा अर्थ त्याच्यामध्ये ती कॉम्पिटन्सी वाढली आणि त्याचा आउटकम चांगला आहे असं म्हणता येऊ शकतं. म्हणून हे विधान जे आहे की त्याने ज्ञानाचा वापर नंतर प्रत्यक्ष जीवनात कसा केला हे त्याचं आउटपुट आहे. मग हे जर त्यांनी व्यवस्थित जर यूज केलं असेल, व्यवस्थित वापर केला असेल तर त्याचा आउटकम हे चांगला आहे. 36. उच्च शिक्षणामध्ये क्रेडिट मोबिलिटीचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे? विद्यार्थ्यासाठी याचं उत्तर आहे बी. विद्यार्थ्याला एका शैक्षणिक संस्थेतून किंवा कोर्समधून मिळवलेले क्रेडिट दुसऱ्या संस्थेत सहज ट्रान्सफर करण्याची मिळणारी लवचिकता आहे. एका विद्यार्थ्याने FY एका कॉलेजमध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये SY मध्ये गेल्यानंतर FYचे त्याचे जे मार्क्स आहेत ते सगळं या डिजिटल बँकेतून येऊ शकतात. अर्थात यासाठी एक महत्त्वाची अट अशी असते की ज्या 2 शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांना ट्रान्सफर करायचे त्या दोन्ही संस्था ह्या ABCC कनेक्टेड पाहिजे.
आणि त्यांच्याकडे ती सिस्टीम पाहिजे की ते कोर्सचे जे क्रेडिट आहेत ते ट्रान्सफर करू शकतील. आता सध्या तरी सर्वच महाविद्यालय सर्व संस्था याच्याशी कनेक्टेड नाही, त्यामुळे सगळीकडे हे ट्रान्सफर होऊ शकतं असं नाही, पण ते निश्चितच होणार आहे. ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जी विद्यापीठ आणि संस्था आहे त्या अकॅडमिक बँक क्रेडिटला कनेक्टेड आहे तिथे हे ट्रान्सफर सहज शक्य होतं. याला ही जी क्रेडिट मोबिलिटी ही NEP मुळे शक्य होते. 37 वर्गात व्याख्यान सुरू असताना विद्यार्थ्यांचे लक्ष आणि समज जाणून घेण्यासाठी शिक्षकांनी स्क्रीनवर एक प्रश्न दाखवला आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाईलवरून थेट पोलिंग करून उत्तर दिली. शिक्षकांनी यासाठी कोणते फॉर्मेटिव्ह असेसमेंट टूल वापरले असावे? यासाठी मेंटीमीटर आणि गुगल फॉर्म्स किंवा गुगल सर्वे किंवा व्हॉट्सअपमध्ये सुद्धा सर्वे आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह सर्वे घेता येतात. म्हणून या ठिकाणी बी हे उत्तर आहे. मेंटीमीटर आणि गुगल फॉर्म हे कसं वापरायचं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर याचे सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेले आहेत. नाहीतरी आपण गुगल सर्च केलं तरी सुद्धा याचे आपल्याला थोडक्यात माहिती मिळू शकेल. एकदा तुम्ही वापरून बघा. एकदा वापरून बघितलं तर पुन्हा मग हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सोपं होत असतं. 38 प्रतिपादन आणि कारण आहे. पारंपरिक पेन पेपर परीक्षेच्या तुलनेत ऑन डिमांड परीक्षा विद्यार्थ्यांमधील परीक्षेचा ताण लक्षणीयरित्या कमी करते. त्याचं कारण हे आहे की ODES मध्ये विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरवलेल्या कडक वार्षिक वेळापत्रकाची वाट न बघता स्वतःच्या तयारीनुसार परीक्षेची तारीख आणि वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य असते. याचं उत्तर जे ते ए आहे की हे दोन्ही बरोबर आहे, दोन्ही अचूक आहेत. याच्यामध्ये ऑन डिमांडमध्ये विद्यार्थ्यांचा स्ट्रेस कमी होतो. त्यांचा समजा अभ्यास झालेला नसेल आणि परीक्षाच्या इतर त्यांना त्याचा स्ट्रेस येतो. दुसरं म्हणजे त्यांना असं विद्यापीठाच्या परीक्षेची किंवा जी एक्झामिनेशन बॉडी त्यांनी डिक्लेअर केलेल्या टाइम टेबलची वाट बघता येत नाही. त्यांचा अभ्यास झाला की लगेच ते परीक्षा देऊ शकतात. हे ऑन डिमांडचा फायदा आहे. 39 खालीलपैकी कोणते साधन विद्यार्थ्यांचे केवळ आउटपुट किंवा परिणामात्मकता मापन दर्शवते म्हणजे क्वांटिटेटिव्ह मापन दर्शवतं? तर यातलं सी आहे. विद्यार्थ्यांना गणिताच्या परीक्षेत 100 पैकी 75 गुण मिळाले. हे विधान केवळ संख्यात्मक दाखवत आहे म्हणून हे संख्यात्मक किंवा परिणामात्मक मोजमाप आहे म्हणून त्याला मापन असं म्हणतात. याच्यामध्ये हे 75 गुण म्हणजे चांगले आहेत की नाही, प्रगती समाधानकारक आहे की नाही हे सांगत नाही, केवळ टक्केवारी दाखवत आहे, केवळ संख्या दाखवत आहे म्हणून ते केवळ क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट आहे. प्रश्न 40 जोड्या लावायच्या आहेत. नवोपक्रम नाविन्यपूर्ण संकल्पना ज्या संशोधनातल्या आहेत त्या आणि त्याच्या संदर्भातलं इथे त्याच्यासाठीचं तांत्रिक साधन. तर याच्यामध्ये उत्तर हे ए आहे. एचे पर्यायाप्रमाणे आपण बघूया. ए मध्ये एकचा पर्याय दुसरा आहे डिजिटल प्रमाणपत्र पडताळणी. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे या सिस्टीमच्या अंतर्गत आपल्याला डिजिलॉकरचं उदाहरण जर माहिती असेल ज्यामध्ये डिजिटल प्रमाणपत्रांची ओळख केली जाते तर त्यामध्ये ते एकत्र असतात, त्यामध्ये ते जमा असतात, याच्यामध्ये त्याची पडताळणी करता येऊ शकते. दुसऱ्याचं उत्तर 4 आहे. रुब्रिक्स आणि पोर्टफोलिओ म्हणजे क्षमता आधारित परीक्षेसाठी रुब्रिक्स आणि पोर्टफोलिओचा वापर केला जातो. प्रश्न 3 आहे. परीक्षा लॉकडाऊन सुरक्षा यासाठी उत्तर आहे 3चं उत्तर 3 आहे म्हणजे सुरक्षित ब्राउझर आहे. प्रॉक्टरचे जे असतात ब्राउझर ते प्रॉक्टरची सिस्टीम असलेले सेफ एक्झाम ब्राउझर आहेत. आणि चौथा जो आहे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे एक वैयक्तिक काठाणी पातळीसाठी कम्प्युटराइज ॲडॅप्टिव्ह टेस्टिंग असतं. तर उत्तर जर बरोबर दिलं तर त्याच्या पुढचा प्रश्न थोडा अवघड दिला जातो, जर उत्तर चुकीचं दिलं तर पुढचा प्रश्न थोडा सोपा दिला जातो. अशी जी ॲडॅप्टिव्ह टेस्टिंग असते ती याची पद्धती आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये 40 प्रश्नांचा सराव केलेला आहे.